एस कार्तिकेयन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मांडला मनोदय. उजनी जलपर्यटन पंढरपूर कॉरिडॉरला गती देणार. सोलापूरसारख्या मोठ्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याची संधी राज्य शासनाने मला दिली. जिल्ह्याच्या विकासासाठी काय करणे अपेक्षित आहे याचा अंदाज घेईन. पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्प IT पार्क पूर्ण करण्याबरोबरच उजनी जलपर्यटन विकसित करण्यासाठी प्राधान्य राहील, अशी भूमिका नवे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी व्यक्त केली. शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे त्यांनी मावळते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून स्वीकारली. पदभार घेण्याच्या कार्यक्रमासाठी कार्तिकेयन यांच्या पत्नी तथा सातारा जिल्हा परिषदेच्या CEO याशनी नागराजन याही आल्या होत्या. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निहाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, प्रांताधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार निलेश पाटील, पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगुटे उपस्थित होते. सूत्रे हाती घेण्यापूर्वी त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेतले, सपत्नी पूजा केली. त्यानंतर सोलापूरला आले. शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी असूनही त्यांच्या स्वागतासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी उपस्थित होते. सर मी आता कोल्हापूरतून निघालो सकाळी. त्यानंतर पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि आता इथे बसलेले आहे. खूप सुंदर शहर आहेत. कोल्हापूर एक पद्धतीनं वेगळं आहे, सुंदर आहे, आणि सोलापूर एक पद्धतीनं वेगळं आणि सुंदर आहे. मला एक विषय पर्टिक्युलरली खूप नोटीस झाला. कोल्हापूर तर तुम्हाला माहिती आहे की 12 महिने पाणी आहे तिथे. 12 महिने पाणी आहे तिथे. पाणी आतापर्यंत मी 2 वर्ष 10 दिवस CEO जिल्हा परिषद कोल्हापूर म्हणून काम केले. तिथे पाणी टंचाईच्या विषयच येत नाही. पण इथे येताना मला थोडा ड्राई दिसला आणि थोडा पाणी टंचाईच्या विषयी मला थोडा दिसला. त्यामुळे तो आता सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट कोल्हापूर आणि सोलापूरचं वेगळं वेगळं आहे. त्यामुळे आता तो एक विषय तुम्ही विचारला म्हणून मला पर्टिक्युलरली हा विषय नोटीस केला. म्हणजे तो थोडा इथे कोल्हापूरपेक्षा पूर्ण हिरवा बघून इथे सोलापूरला आल्यानंतर थोडा मला हे दिसलं पाणी टंचाईचे. पण गेल्या वर्षात जे पूर आला होता ते खूपच मोठी संकट होती. पण पाणी आता उजनीमध्ये 50% आहे. गेल्या वर्षी याच डेटला 30-29% होतं. आता टँकर माझ्या माहितीप्रमाणे परवापर्यंत आता खूप जास्त मे एंडपर्यंत आहे 25-30. मी जेव्हा 2024मध्ये 2023मध्ये जॉईन झालो, 2024मध्ये मोठा दुष्काळ आला होता. 3मध्ये तीव्र दुष्काळ, 3-4 रुपये होता ना, आणि 2मध्ये मध्यम दुष्काळ. तो आता यावर्षी तर किमान नाही होणार. तो एक चांगली गोष्ट आहे. बाकी जेही मोठे प्रोजेक्ट आहेत, पंढरपूर कॉरिडॉर असेल किंवा तुमच्या बोरावणी एअरपोर्ट सोडून माझ्यानी आता साहेबांचे 3-4 तास एक सेशन होणार आणि ते सगळे गोष्टी मी सांगणार त्यांनी की कसं काय हँडल करायचं. बाकी विचारा ना त्यांना. तर सोलापूर हे धार्मिक पर्यटनासाठी आपल्याला डेव्हलप करता येईल. काही तुमच्या संकल्पना आहेत का? तुम्ही आता महालक्ष्मी मी अगोदर सांगितल्याप्रमाणे कोल्हापूरला सुद्धा आता महालक्ष्मीचा आराखडा मंजूर झालेली आहे, ज्योतिबा आराखडा मंजूर झालेली आहे. त्यानंतर महालक्ष्मीतून बरेच पर्यटक, तिरुपतीतून बरेच पर्यटक कोल्हापूरला येतात. त्यामुळे मला थोडा ओरिएंटेशन याच्याबद्दल आहे. म्हणजे रिलिजियस टुरिझम असो या याच्यासाठी असो, वारकरी तर आपला म्हणजे महाराष्ट्राच्या शक्ती आहे. वारकरी परंपरा आहे तो महाराष्ट्राच्या शक्ती आहे. त्यामुळे मी अगोदर माझा बायको CEO जिल्हा परिषद सातारामध्ये आहे. त्यामुळे मी अगोदर पण सर असताना इथे आलेली आहे. वारकरी मी पूर्ण वारी बघितलेली आहे. त्यामुळे याच्यामध्ये काम करायला मला खूप अभिमान वाटते आणि मी पर्टिक्युलरली भाग्यवान समजतो. म्हणजे पांडुरंगांना सेवा करायला मी भाग्यवान समजतो मी सर्वप्रथम. त्यामुळे काम करायला याच्यामध्ये खूप स्कोप आहेत आणि CM सरांचा खूप प्रायोरिटी क्रमांक 1वर हा विषय आहे. त्यामुळे मी नक्की मी पूर्ण लक्ष देऊन चांगल्या पद्धतीने मी काम करतो. आणि मी जे काही आता मी शिकलेले आहेत कोल्हापूरमध्ये, तिरुपतीतून येणारा पर्यटकमधून, ज्योतिबामधून, तो नक्की याच्यामध्ये मी इम्प्लिमेंट करतो. कोल्हापूरमध्ये जे आहे